कर्तव्य आहे की त्यांचं संरक्षण करायचं. सगळ्या परंतु वडार समाज विकास संस्था यांनी तुम्हाला इथे बोलावून मान दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या संस्थेला शुभेच्छा देतो की त्यांचं हे जे संस्था आहे अशीच वाढत राहो. एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आम्हाला वेळ देण्याचा त्याने विचार केला आहे त्याबद्दल आमच्या पूर्ण वडार समाजाला अभिमान वाटतोय. आज त्यांनी जे पण महाराष्ट्रात कार्यक्रम केलेत, ज्यांच्यासाठी गरिबांसाठी प्रोग्राम वगैरे योजना वगैरे राबवल्यात, त्यासाठी आम्हाला भरपूर आनंदाची गोष्ट आहे आणि आज ते आम्हाला वेळ देत आहेत ते आम्हाला अभिमान वाटते. त्यांच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू. आज त्यांना जिथे जिथे आमच्यासाठी मदत लागेल, आमचे समाजाचे कार्यकर्ते जे वेळ देत आहेत त्यांना असं आम्हाला अभिमान वाटतो की ते आमच्यासाठी वेळ देत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी नेहमी तत्पर राहू ही आम्ही आमच्याकडनं आश्वासन देतो साहेबांसाठी. तर त्यांनी समाजासाठी तुम्ही साहेबांकडे काय मागणी करणार? आजपर्यंत आम्ही काही मागणी केली नाहीये. त्यांनी आमच्यासाठी वेळ द्यावं आणि आमचा विचार समाजात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचा विचार आमच्या लोकांमध्ये पोहोचले पाहिजे. आम्ही समाजात आहे, आजपर्यंत आमच्यावर कोणी लक्ष दिलं नाहीये. आज त्यांच्या माध्यमातून जर आम्ही समाजाच्या लोकांमध्ये आलो तर ते आम्हाला लय अभिमान वाटणार. आज आम्हाला लय अभिमान वाटते. त्यांच्या हस्ते आमचा समाज पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिला कोणता ऑफिस असेल म्हणजे कार्यालय असेल की ज्या कार्यालयाचे उद्घाटन होते आणि ते पण साहेबांच्या हस्ते, ते आम्हाला लय अभिमान. मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा वडार समाजाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब शिंदे साहेब उपस्थित राहणार आहे आणि त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि वडार समाजातर्फे त्यांच्या मनपूर्वक आम्ही आभार मानणार आहोत. आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच असं कामं केलेले जसे की लाडकी बहिणी योजना वगैरे, त्या माध्यमात आमच्या समाजातले लाडकी बहिणी त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. तरी त्यांना प्रतिसाद मिळावा हे आम्हाला शिंदे साहेबांची इच्छा आहे. बाकी सर्व त्यांच्यावर आहे आणि कार्यक्रमात त्यांचं भरपूर कामं आहे आणि त्यांनी भरपूर काय कामं चांगले व्यवस्थित केलेलं आहे. जय बजरंग. सगळे बरं आता सगळे आता सगळ्यांना